जय श्रीराम. नीटचे पेपर्स हे एअरफोर्सच्या विमानाने आम्ही पाठवू असं विधान केंद्रातल्या मंत्र्यांनी केलं होतं. ते मी 2-3 दिवसा अगोदरच पाहिलं, पण मला असं वाटलं की ते कोणीतरी झोक मारला म्हणून. कारण पेपर कोण एअरफोर्सच्या विमानाने सिक्युरिटीमध्ये पाठवतं. आता पेपर कसे लीक होतात हे 10वीतल्या पोराला पण माहिती असतं. त्याच्यासाठी एअरफोर्सचं विमान पाठवायची काय गरज आहे, सैन्य दल वापरायची काय गरज आहे. पण ते खरं ठरलं, कारण की आज केजरीवालचं मी बघितलं. म्हणजे केजरीवाल म्हणतो म्हटल्यावर ते खरंच असणार ते, की विमानं वापरतायत एअरफोर्सची, मिलिटरी वापरतायत नीटच्या पेपरसाठी. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीसांपासून तर गल्लीतल्या त्या कोणत्या ते शक्ती केंद्राच्या त्या कार्यकर्त्यापर्यंत बराळे डॉक्टरकडे जाणे. तुम्ही मला म्हणताना दादा गोळ्या घेत जा, मी तुम्हाला म्हणतो अरे कोण देशाचा पेपर एअरफोर्सच्या विमानात आणतो, पेपर कसा लीक होतो पुन्हा सांगतो. 10वीतल्या पोराला पण कळतं. ते एअरफोर्सचं विमान वापरायची काय गरज. इतकी गाण फटली तुमची, इतकी म्हणजे तुम्हाला काहीच अक्कल नाही करे. ते बराळे डॉक्टर पण तुम्हाला दुरुस्त नाही करू शकत. ते तुमची कोणती का पार्टी असे ना, सत्तेत जे लोक आहेत ना आणि जे सत्तेत नाही आहेत पण बोलत नाहीत का त्यांची टरकते. ह्या सगळ्यांना ना बराळेंनी घ्यावं अशी माझी बराळे साहेबांना विनंती आहे. धन्यवाद.